ज्यांनी ज्यांनी तन मन धन अर्पण करून सहकार्य केलेलं आहे त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक धन्यवाद व्यक्त करतोय। खास करून आज आपण पाहतोय या पूर्ण मंडळासाठी जेवणाची उत्तम सोय केलेली आहे। माझे सरपंच ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते सन्माननीय श्री दत्तात्रय सुतार व त्यांचे बंधू घनगाव यांच्या माध्यमातून आजच्या सर्व टीमला ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे। त्या दुपारच्या सत्रात ज्या टीम उपस्थित असतील त्यांना विनंती असेल की आपण जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे। त्यानंतर आपण पाहतोय की या पूर्ण 4 दिवस मंडळाची अर्थात या कमिटीची व्यवस्था केली जात होती जेवणाची, त्याच्यासाठी पण पाहतोय आपण गुरुनाथ गोपाल पाटील माऊली किराणा यांच्याकडून सुद्धा आपल्याला एक तांदळाची बॅग पाहायला मिळते। त्यानंतर आलेल्या मान्यवरांना एक फुलगुच्छ दाखवला जातोय आणि त्यांचा स्वागताने सन्मान केला जातोय। त्याच्यासाठी आपण पाहतोय खंडू कोली यांच्या माध्यमातून फुलगुच्छ जे दाखवले जातात ते त्यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्राचा महावस्त्र शॉल हे दिलं जाते ते सन्माननीय बाबगावचे उद्योगपती सन्माननीय सूरज भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर आपण पाहतोय की श्री बंधू घनगाव नानकर यांच्या माध्यमातून पाण्याच्या ज्या 5 बॉक्स आलेले आहेत त्यांचंही खूप खूप धन्यवाद मंडळाच्या माध्यमातून। त्यानंतर आपण पाहतोय सन्माननीय अनिकेत सुरेश घरत यांच्या माध्यमातून वायफाय व नेट त्यांच्या माध्यमातून मिळालेला आहे। आपलंही मनपूर्वक खूप खूप धन्यवाद। त्यानंतर आपण पाहिलं तर या परिसरामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व आदराने यांचं नाव घेतलं जात आहे। आमनेपाड्याचे माजी उपसरपंच MD अर्थात मदन जाधव यांच्या माध्यमातून आपण मान्यवरांसाठी सत्कारासाठी सन्मान चिन्ह त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर आपले या पूर्ण टुर्नामेंटसाठी ज्याच्यावरून आपण खेळू शकत नाही बॉल स्पॉन्सर पाहायला मिळतं आमच्या गावचे पोलीस पाटील सन्मान्य हरिदास श्रीराम कालन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। ज्याने ज्याने सहकार्य केले त्यांची त्यांची नावं घेतली जातील आदराने, परंतु जसा वेळ मिळेल तसं तर बोलू आपण खेळाकडे। खेळाला होते सुरुवात या ठिकाणी पाहतोय आपण फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेलं आहे। या ठिकाणी आपण पाहतोय पाये संघास स्पीडअप करायचं आहे प्लीज विनंती असेल। आपण पाहतोय की 3 षटक जे आहेत यस गेट समोर जी कार आहे ना ती आपण बाजूला करायची आहे। खांडपे संघाची आहे मला तरी वाटतं जातील ते आता निश्चितच। आपण पाहतोय की आमंत्रित केलेला आहे देवेस्पोर्ट पाये संघाला 3 षटकांचा खेळ फक्त 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचा आहे। टायमिंग सेट केला जातोय। पहिल्या चेंडूची फेकी यावेळेस पाहतोय आपण गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे दुरून क्षेत्ररक्षक ज्या पाहतोय फुटबॉलचा रिझन जरूर दाखवलेला आहे। 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या। चेंडूचा पाठलाग केला जातोय। चेंडू सांगतोय मी जातोय आणि क्षेत्ररक्षक सांगतोय की मी पकडतोय। दरम्यान आपण पाहतोय 3 धावा कंप्लीट होत आहेत। 11 वाजून बरोबर 20 मिनिटं झालेले आहेत। पहिल्या चेंडूची फेकी 11 वाजून 35 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे आणि ते होतील यात मात्र काही शंका नाही। या स्पर्धेसाठी सर्व टीमने भरपूर सहकार्य केलं आणि भरपूर संघनायकाने या स्पर्धेचं कौतुकी केलं। कारण आपण पाहतोय आयोजन नवीन होतं, नवीन संघ होता, परंतु देखणं चिकणं पाहायला मिळतं। सर्वच्या सर्व गोष्टी व्यवस्थितरित्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्ट्राइक एंडला आपण पाहते भरत यावेळेस क्या बात आहे। मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता परंतु मिस झाले फलंदाज। मी बीट होते इथे या ठिकाणी आपण पाहतोय एसटी रक्षक दरम्यान आपण पाहतोय बाईच्या स्वरूपात येतोय हा चौकार। एक लकेली चौकार मित्र म्हणेन। पाय संघ ही आपण पाहतोय की चांगला संघ आहे। या फॉर्मॅट मध्ये प्रथमतःच या वर्षी एंट्री केलेली आहे। त्यांचंही आयोजन खूप चांगलं पाहायला मिळालं होतं। कालेराम सर त्या ठिकाणी होते मला तरी वाटतं समालोचन करण्यासाठी आणि त्याही स्पर्धेची खूप चर्चा झाली होती आणि खूप दुरून या ठिकाणी प्रवास करून आलेले पाहायला मिळतात। कारण भिवंडीचे आपण पाहतोय पश्चिमेचा हा शेवटचा गाव म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे। एवढ्या दुरून या ठिकाणी आपल्या आमंत्रणाचा मान देऊन उपस्थित झालेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद। फुल टॉस टर्न केला गेला आहे। पाहूया स्क्वेअर गंपरच्या रिजन मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय। क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतोय पडतोय जीवाची आकांक्षा करतोय परंतु चेंडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबवतोय। दरम्यान आपण पाहतो 3 धावा कंप्लीट केले जातात। 1 धाव आरोग्यासाठी आणि त्या आरोग्यदायी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। रेग्युलर क्रिकेटमध्ये कदाचित आपल्याला 3 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात परंतु या फॉर्मॅटमध्ये 3 धावा कंप्लीट होताना भरपूर वेळेला पाहायला मिळतात। 4 धावाही काही ठिकाणी 5 धावे कालेराम सर आपल्याला पाहायला मिळतात। एवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला। पाहूया पुढील चेंडू मच्छिंद्र
यावेळी सोडवला इनफिल्डच्या वरतून, मिड विकेटला छत्रशिक आहे त्या ठिकाणी. पाहूया आपण. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतोय. 12 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. विजेता संघ आपण कुठे जायचा नाहीये. त्यानंतर दापोडे संघाच्या जागेवरती कालिका माता खारबाव हा संघ खेळणार आहे अमर स्पोर्ट कासने या संघाच्या अगेन्स्ट. यस, चुकीची दुरुस्ती केली जाते. 11 धावा धावफलकावरती. बरोबर लक्ष आहे गोलंदाजाचं. मच्छिंद्र, क्या बात आहे. यावेळेस सोडवलाय, पाहूया. छत्रसेग जातोय त्याच्या खाली आणि अचूकरित्या झेल या ठिकाणी टिपला जातोय. फलंदाज फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात. त्याच्या आतमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. 2 वेळा इथं 3 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळाल्या. 11 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. संजय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पुढील चेंडू, क्या बात आहे. अजून एक फलंदाज होते बाद झेलच्या स्वरूपात. उमेश होतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संदीप नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार होते. ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी. पहिली मॅच पाहायला मिळाली आपल्याला. 47 धावांचं आव्हान पूर्ण करत असताना शेवटच्या चेंडूवरती हा सामना आला होता. 6 धावांची आवश्यकता होती. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस उडवलाय जरूर आहे, पाहूया. छत्रशेक जेज केले जाईल का? यस, वेल जेज कॅच. फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात.
दीपक येतो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिले तर इथेही पहिल्या चेंडूवरती संदीप मात्र फलंदाजाला बाद करतोय. यावेळेस हलक्या हाताने दिशा देण्याचं काम होता, सोडून दिलं होतं. असं वाटलं होतं की व्हाईट बॉल जाईल, परंतु सरळ निघून जातोय. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाहीये. निर्धावची होते सांगता. धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 11 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये ही चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 गडी बाद केले. इथेही पाहतोय पहिल्या चेंडूवरती 1 गडी बाद केला जातोय. पुन्हा एकदा त्याच लेवलचा चेंडू हाताळला जातोय. यावेळेस थोडस आतमध्ये टाकला होता. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तोच निर्णय येतोय. निर्धाव. 3 चेंडू टाकून झाले. अजून कुठल्या प्रकारची धाव खर्च केली गेली नाहीये. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर एक विकेट हॅट्रिक उल्हास या गोलंदाजाच्या नावे आहे. यावेळेस पाहतोय आपण समोरच्या दिशेने टॅप केलेला आहे. एक धाव कंप्लीट केली, परंतु एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने धावसंख्या 12 अंकावरती जाऊन पोहोचते. उमेश येतो यावेळेस आता स्ट्राईक एंडला. हा एक चांगला फलंदाज आहे. मोठे फटकेबाजी पाहायला मिळत आहे याच्या ही बॅट मधून. आज गरज आहे नितांत. धावा थांबल्यात या दुसऱ्या ओव्हरमध्ये. एकच धाव आतापर्यंत आली आहे. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. यावेळेस पाहू शकता आपण तेज तर्रार, गतीला भाबता येत नाहीये फलंदाजास. आणि या ठिकाणी पाहतोय आपण पुन्हा एकदा निर्धावची होते सांगता संदीप. क्या बात आहे. खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होते. धावसंख्या पाहतोय आपण 12 अंकावरती आहे. 6च्या सरासरीने आतापर्यंत धावा धावफलकावरती जमा केल्यात. पाहूया शेवटचा चेंडू. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. बॅटची कड आणि या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. योगेश येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या ओव्हरमध्ये एक चांगली गोलंदाजी मी तर म्हणे स्पर्धेतील एक सर्वात उत्कृष्ट ओव्हर म्हटलं तर वागो ठरणार नाही आहे. एक ओव्हर आपण पाहिलं तर उल्हास याच्या नावी होती, ज्याने विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली होती. इथं मात्र आपण जर पाहिलं तर 2 गडी बाद केले आणि फक्त एकच धाव खर्च केली गेली. एक चांगली ओव्हर प्रस्थापित झाली. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती फक्त पाहायला मिळतात 12 या अंकावरती. विजय येतोय नवीन गोलंदाज. तिसरं षटक हाताळण्यासाठी 2 षटकामागे फक्त आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. यावेळेस सोडवलाय पाहूया. टायमिंग साधलं गेलं, परंतु लांबी काय गाठता आली नाहीये. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. तू चलमय आयाची भूमिका प्रत्येक जण साकारतोय.
सन्माननीय विश्वनाथजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे की आपण या क्रीडा मंचावरती आपलं माजी सरपंच चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय विश्वनाथजी गरज साहेब, विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या दरम्यान आपण पाहतोय व्हाईट बॉल आलेला आहे. अवंतर धावेचा भरणा, धावसंख्या पुढे सरकते 20 या अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 3 चालू आहे. इथेही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, गती प्राप्त करून देते. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही, निर्धावचे होते सांगता. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 20 या अंकावरती. अजून एक षटक बाकी आहे काय करण्यासाठी. जयेश पाहिला तर यांना काही करता आलं नाही. 4 धावा जमा केल्या. भरत यांनी सुद्धा 3. संजय यांना मात्र खाता खोलता आलं नाहीये. उमेश यांनाही खाता खोलता आलं नाहीये. आणि दीपक यांना पण पाहतो की फक्त एकच धाव जमा करता आले. म्हणजे पाहू शकता आपण कशा प्रकारे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करत होते. इथेही निर्धावचे होते सांगता. मैदानाच्या आतमध्ये योगेश आणि हेमंत आहे. योगेश यांनी आपण पाहतोय 6 धावा जमा केलेल्या, 4 चेंडूंचा खेळ केलेला आहे. हेमंत यांनी 1 धाव एका चेंडू मागे बनवली. एकंदर 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 20 लागली गेली आहे. शेवटचं अंतिम षटक कोण हाताळेल हे पाहण्यासारखं राहील. गावदेवी अंजूर हा संघ पाहायला मिळते. गावदेवी अंजूर नेहमी त्यांना म्हटलं जातं, स्लोगन त्यांच्या नावाला आहे की जिसको हार नाही मंजूर. कसून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सन्माननीय रामदासजी जाधव आणि शंकरजी डाकी, आपणासही विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती या परिसरातील आजी माजी सदस्य असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील, या ठिकाणी जे चांगले कार्य करणारे महान व्यक्तिमत्व जे कोणी असतील त्या सर्वांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान आणि सन्मानासाठी आयोजित केलेली स्पर्धा मित्र पाहायला मिळते. माजी सरपंच चषक 2025 चा भव्य दिव्य असं आयोजन. खारबाव आणि अमर कासने ही एक चांगली मॅच पाहायला मिळेल. तर त्यांनीही वेळेस रिपोर्टिंग करायची आहे. विलास पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. या वेळेस आपण पाहतोय की फुललेंचा चेंडू हाताळला होता, कमबॅक करता आलं नाही आहे आणि फलंदाज या ठिकाणी बाद होते रनआउटच्या स्वरूपात. त्यांच्या माध्यमातून खरोखरच खूप चांगलं आयोजन केलं गेलं आहे. आणि या आयोजना कमिटीमध्ये जर या संघाची लिस्ट बघितली तर 23 लोकांची आहे. आणि 23 मधील अर्धे लोकही सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळत नाही, तरी सुद्धा एक चांगलं देखणं चिकणं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. खास करून कर्णधार माजी सरपंच नानकर गणेश शांताराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही टीम चांगली काम करते. आपण पाहिलं तर माजी सरपंच नानकर, उपकर्णधार दिलीप तुकाराम कोणकर ही त्यांना चांगली साथ देतात. त्यानंतर आपण जर पाहिलं तर सोमनाथ असेल, दुर्योधन, गणेश, सुनील, निलेश, विश्वास, महेश, तानाजी, अशोक, विनोद, जयराम, विजय, त्यानंतर पाहिलं तर अजय आणि गणपत, जयराम, विलास, रमेश, संजय, बुधाजी, लक्ष्मण आणि गणेश पाटील या सगळ्यांची अतोनात मेहनत आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू पाहूया. यावेळी सोडवलाय ऑन साइडला. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळालेला आहे आणि योग्यरित्या त्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. निश्चित आज फायनल दिवस आहे, या स्पर्धेचा सांगतेचा दिवस आणि एक चांगला दिवस आहे. आणि आज संपूर्ण टीमला या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली आहे. खास करून आपण पाहिलं तर माजी सरपंच नानकर ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते, श्री दत्तात्रय सुतार व त्यांचे बंधू घनगाव यांच्या माध्यमातून आपण पाहतोय शुद्ध शाकाहारीची व्यवस्था केलेली आहे. जेवणाची रुचकर सोय केलेली आहे. सर्वांनी स्वाद घ्यायचा आहे. या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. 24 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. बरोबर 1 वाजता जेवण येईल. ज्या टीम उपस्थित असतील त्या टीमने मात्र जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे. सन्मान्य दत्तात्रय सुतार व त्यांचे बंधू घनगाव यांच्या माध्यमातून ती व्यवस्था. यावेळेस पाहतोय आपण चेंडू मात्र निघून जातोय. कुठल्या प्रकारचा मोठा फटका लागला नाहीये. निर्धावचे होते सांगता.
कहीं पे निगाही कहीं पे निशाणा असा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. फलंदाजी आपण जर पाहिले तर टॅलेंटर आहेत, परंतु बॅक टू बॅक 2 वेळेला 2 धावा त्यांनी कंप्लीट केलेल्या आहेत. 24 या अंकावरती धावफलक आहे. पुढील चेंडू इथेही पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आपण पाहिला आणि या ठिकाणी पाहतोय आपण हलक्या पावलाने 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 26 या अंकावरती धावफलक आहे. शेवटचा अंतिम चेंडू आहे या षटकातील. विलास गोलंदाजी मार्क वरती मोठा फटका लागला एकही नाहीये. एक चौकार जरूर लागला आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 खास करून योगेश यांच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र मोठी धावसंख्या काही जमली नाहीये. 4 चेंडूंचा खेळ केलेला आहे योगेश यांनी आणि फक्त 6 धावा धावफलकावरती जमा केल्या आहेत. कुठल्याही फलंदाजाला एक मोठी इनिंग खेळता आली नाहीये. त्या कारणास्तव धावफलक कुठेतरी कमी पाहायला मिळते. इथे पाहू शकता क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू हाताला जातोय. निर्धावचे या ठिकाणी होते सांगता. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 26. 27 धावांचं लक्ष आहे. या 27 धावा कंप्लीट केल्या जातील या थांबल्या जातील या ऐकूया कालेराम केनीसर यांच्या आवाजाने. चांगले व्यक्तिमत्व आणि त्यांना दिला जातो या ठिकाणी सन्मान. सन्मान्य विश्वनाथजी गरज साहेब, विनंती असेल माजी सरपंच या स्पर्धेसाठी खूप चांगली मेहनत घेणारे आपण पाहू शकता सन्माननीय गणेश शांताराम पाटील त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेचे उपदार मायेची शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ आणि ट्रॉफी त्यांना देण्यात येते आहे. जी ट्रॉफी आम्हाला प्रदान झालेली आहे MD यांच्या माध्यमातून आणि जे फुलगुच्छ आपल्याला पाहायला मिळते ते सन्माननीय खंडू कोहली यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि जी शाल आहे महाराष्ट्राचा महावस्त्र सन्माननीय सूरज भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर चला प्लीज क्षेत्ररक्षण लगेच आपण लावून घ्या. 11:20 ला सामना चालू झाला होता. बरोबर 11:40 ला तो सामना मात्र संपन्न झाला होता. 4 षटक जे आहेत ना 20 मिनिटांमध्ये बरोबर कंप्लीट केलं होतं अंजूर संघाने. क्या बात आहे. असं सहकार्य जर केले तर आपण 5 वाजताच मोकळे होऊ फायनल खेळून. खूप खूप धन्यवाद. वेलकम गंगारामजी पाटील. गंगाराम पाटील आपल्या डाणकर गावचे समाजसेवक यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आज स्पर्धेचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातून पहिल्या फेरीची दुसरी मॅच आपण मैदानातून पाहतोय. गावदेवी अंजूर आणि देवेश स्पोर्ट पाये नक्कीच उमेश मुकादम फॅन टीम देवेश ग्रुपचे सर्वे सर्वा
स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2025 एक चांगलं स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन आपण पाहिलं होतं देवेश ग्रुपच्या माध्यमातून. आणि जरीमारी स्पोर्ट पाये इथे धावांचं लक्ष्य 27. गोलंदाज झाले जयेश. पहिला चेंडू अगदी चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलाय. बघूया पॉइंट रिझनला चेंडूला स्टॉप केलाय संजयनं. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलनं संदीपनं पहिल्या चेंडूवर स्वतःचा आणि संघाचं धावांचा अकाउंट ओपन केलाय. आई गावदेवी स्पोर्ट नानकर आयोजित माजी सरपंच दत्तात्रय रामचंद्र सुतार चषक 2025 चा हा चौथा दिवस फायनल डे. आजच्या स्पर्धेच्या आपण नक्कीच चौथ्या दिवसामध्ये आहोत आणि या दुसऱ्या फेरीचे सर्व सामने हे 3 ओव्हरचे होतील अशी आयोजन कमिटीने आम्हाला आधी सूचना दिलेली आहे. कारण की तब्बल 9 सामने आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. त्यानंतर बक्षीस वितरण 16 देखील आपल्याला संपन्न करायचं आहे. आज सर्व संघांची जेवणाची उत्तम सोय दत्तात्रय सुतार व त्यांचे बंधू धनगाव यांच्या माध्यमातून केली गेलेली आहे. बघूया अनिल पाटील यांच्या बॅटमधून देखील एक सिंगल धाव आली. पहिल्या 2 चेंडूमध्ये जयेशनं 2 धावा खर्च केलेत. 24 मध्ये बनवायचे आहेत 27. नक्कीच उमेश मुकादमचा संघ देखील खूप दूरचा संघ आहे. पाये बोलला तर आपल्या भिवंडी लोकसभेतील मला वाटतं शेवटचा गाव आहे आणि त्यांच्यानंतर नागले हा वसई पालघरमध्ये गणला जातोय आणि नानकर आपला भिवंडीचं शेवटचा टोकाचा गाव. उमेश मुकादम एसटी रक्षकेची भूमिकेत आहेत. एक युवा उद्योजक आहेत. पाये गावचा एक वैभव म्हणून ज्यांना पाहिलं जातोय. चेंडूला उडवलाय संदीपनं. गॅप मधून चेंडू चाललाय सीमा पार चौकार. चांगला फटका आज आपण पाहिला आहे संदीप मनेराच्या बॅटमधून. आज राजेश पाटीलच्या खांद्यावर संघनायकाची जबाबदारी आहे आणि आज चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळाला. मच्छिंद्र पाटीलनं पहिल्या ओव्हरमध्ये दिले 11. त्यानंतर संदीपनं दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 1. त्यानंतर विजयनं तिसऱ्या ओव्हरमध्ये 8 आणि विलासनं चौथ्या ओव्हरमध्ये दिले होते 6. इथे हा फटका देखील उंच आहे. बघूया लॉंग रन लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू अगदी सेफ प्लॅन झाला आहे. 2 पूर्ण केलेत योगेश देवली. योगेश देवलीकर आज विवेक देवलीकर संघामध्ये नाही आहेत. उमेश मुकादम यांचे एका जवळीक सहकारी या स्पर्धेला अनुपस्थित आहेत. इथे हा फटका पुन्हा एकदा अगदी वाईडिश लॉंग ऑफ रिझनला. इथे देखील चेंडू सेफ लँड झालाय. 2 पूर्ण केलेत. तिसरीचा प्रयत्न नाही. अनिल पाटीलनं साफ नकार दिलाय. 2 धावीने संघाची टोटल पोहोचली 10 वर. 5 चेंडूमध्ये 10 आलेत. 24 मध्ये 27 बनवायचे आहेत आणि अनिल पाटील यांना ठाऊक आहे की हा सामना आपल्या पक्षामध्ये आहे. शरीर थकून जमणार नाहीये. सोपान तिस्कर सावाद यांचं शुभ आगमन झालेलं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सोपानजी तिस्कर नक्कीच या स्पर्धेसाठी त्यांनी उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट स्पॉन्सर केलेली आहे. इथे बघूया हा चेंडू देखील इनसाइड आउट केले. तिथे दुसरी पूर्ण केली. तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. 6 चेंडू 12 धावा आलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. नक्कीच आज पाये संघाचं देखील आपण कौतुक करूया. सलग 3 दिवस 24 संघ अगदी न चुकता या स्पर्धेला त्यांनी सर्वांनी हजेरी लावलेली आहे आणि आजच्या गटातून देखील सर्व संघ या नानकरच्या स्पर्धेमध्ये खेळतील. नक्कीच अगदी 32च्या 32 संघ या स्पर्धेतून आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आजच्या सकाळच्या सत्रातून आपण हा दुसरा सामना पाहतोय पहिल्या फेरीचा. पहिल्या सामन्यातून विजय संपादन करून
ओमसाई पिसे संघ पुढे आलाय. विजय स्पोर्ट खांडपे संघाला पराभूत केलाय. तर या सामन्यातून गावदेवी अंजूर ऑल इज वेल आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये आलेत तर 12 आणि आता शिल्लक आहेत 15. 18 मध्ये 15. इथे फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद झालेत. अनिल पाटील. पहिली विकेट उमेश मुकादम यांच्या नावावर. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. संघाचे कर्ता धर्ता आहेत देवेश ग्रुपचे अध्यक्ष आणि उद्योजक उद्योगपती पाये उमेश मुकादम यांचा संघ आपण पाहतोय. देवेश स्पोर्ट पाये. सोपान तिसकर सावाद यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज या खेळाडूला बॅट स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर आमचे जयेश दलवी. नक्की जयेश दलवी एक सावाद गावचे रेग्युलरचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज आलेत राजेश पाटील संघाचे संघनायक. एक उत्कृष्ट ऑर्केस्ट्रा सिंगर आहेत. चांगले अगदी बेंजो पार्टी देखील आहेत. ऑर्गॉन देखील चांगले वाजवत आहेत राजेश. चांगले कलाकार आहेत आणि चांगले क्रिकेटर देखील राहिले आहेत. अंजूर गावासाठी कित्येक चांगल्या स्पर्धा त्यांनी खेळलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा घेऊन आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय. संघाची टोटल 14. आई गावदेवी स्पोर्ट नानकर आयोजित माजी सरपंच चषक नानकर 2025 चा फायनल दिवस. राजेश पाटील यांच्यासाठी हा चेंडू अगदी चेंडू तरलाय स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं. दुसरीची कॉलिंग आणि दुसरी धाव इथे संदीप आणि राजेशनं पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 16. आता 11ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 15 आणि धावा बनवायचे 11. म्हणजे गावदेवी अंजूर संघाच्या पक्षामध्ये आज जवळजवळ सामना चाललेला आहे. हा चेंडू अगदी हलक्यात चेंडूला टॅप केलाय. बघूया चेंडूला संजय उचलतायत. एकापेक्षा जास्त काही नाही. एकासवर समाधान. 17 झालेत. आता 10 ची गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ बाकी आणि 10 धावा. इथे हा फटका संदीपनं उडवलाय. अगदी चेंडू चाललाय गॅप मधून डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. मला वाटतं ते क्षेत्ररक्षकाचं लक्ष नसावा. त्यांना समजलं नाही की चेंडू माझ्या दिशेने आलाय की काय. नक्कीच तिथे त्यांना दोष देऊन जमणार नाही. आता सामना जवळजवळ अंजूर संघाच्या बाजूने झुकलाय. इथे चेंडूला लेट कट केलाय. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक चुकलेत. चेंडू चुकत नाहीये. चेंडू चाललाय अगदी डीप थर्ड मॅनला. 4 धावांसाठी चौकार. हा 40+ क्रिकेट आहे. इथे पहिला चेंडू दीपक भुरेनं डॉट टाकलाय. फक्त विजयापासून 2 धावा दूर आहे गावदेवी अंजूर. आणि इथे देखील चेंडू बघूया. शॉर्ट फाईन लेगला ट्रॅव्हल झालाय आणि इथे बॅट कट. चेंडू बॅटला स्पर्श झालाय. स्कोर इज लेवल आणि चेसिंग इज कंपल्सरी. नक्कीच आपण सोपान तिसकर सावाद आणि जयेश दलवी यांचं यानंतर स्वागत आणि सन्मान घेणार आहोत. इथे इनसाइड आउट
चा चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू चाललाय डीप स्लिपर कव्हरला आणि या विजयी चौकार आलाय संदीप याच्या बॅट मधून. सामन्याचा हिरो नक्की ज्यांनी दुसरी ओव्हर टाकली, एक धाव देत 2 विकेट देखील घेतल्या आणि संघासाठी मौल्यवान धावा देखील बनवल्यात. 23 संदीप मनी राईज मॅन ऑफ द मॅच.